जय महाराष्ट्र. आपल्याला ही अशी एक ब्रेकिंग न्यूज दाखवणार आहे की आम्ही सोसायटीमध्ये खेड्यानगर नाक्यावरती आहे हॉटेल आहे. त्या सागर हॉटेलमध्ये अनेक प्रकार 4 वर्षापासून करत आहे आणि त्यासाठी जे आम्ही जे सागर हॉटेल आहे गेल्या टायमाला बाजूच्या सोसायटीमध्ये होतं. त्यावेळी एका मुलाच्या गळ्याला पण लागलं होतं. जबरदस्तीने त्यांनी ते अतिक्रमण करून सोसायटी परिषदेमध्ये त्यांनी ते कंपाऊंड टाकलं होतं. त्याचे व्हिडिओ आणि फुटेज आमच्याकडे आहेत. त्याविषयी पण कंप्लेंट आम्ही सर्व डिपार्टमेंटला केले होते. पण आजची सिच्युएशन आहे आम्ही एक वेगळा प्रकार आहे. कारण वेगळा प्रकार असा आहे जास्ती मनमानी कारभारीमुळे जबरदस्तीमुळे सोसायटीच्या लोकांना जबरदस्ती करून दादागिरी करून जे काही त्यांनी पाण्याचे लाईन वगैरे घेतलेले आहेत ते लिकेज आहेत आणि ते जी मनमानी कारभार करत आहेत. म्हणून आजची डेट आज संजय असून त्या एवढं करते त्या रस्त्यावरती उतरते आहेत. मी आपल्या सोसायटीचे म्हणजे सेंट्रल अध्यक्ष यांना मी विनंती करतो की तुम्ही मला ह्या कशा पद्धतीने तुम्ही यांना एनोशन दिलं काय तेच होता. साहेब आता त्याची ॲग्रीमेंट संपले की चालू आहे. आपल्या मग तुम्ही त्यांना नोटीस वगैरे दिलं का. नोटीस आम्ही बोलवलं होतं परंतु त्यावेळेला सोसायटीच्या विरुद्ध मनमानी कारभार करत असताना एखाद्या सभासदाला तुम्हाला 7 दिवसाची नोटीस देऊन त्यांचं पाणी बाकीच्या सुविधा बंद करू शकता. ही तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे. तुम्ही केले का. कारवाई करू शकत नाही. त्यामुळे आपण लेटर देऊन मानवतेचा दृष्टिकोन साहेब हा व्यापार वर्ग आहे. मनमानी कारभार करत असतो कारण आता ते बरेच आता ती स्वच्छतेच्या बाबतीत आणि बाकीच्या पाणीपट्टीच्या बाबतीत बराच त्रास व्हायला लागले. बाहेर येतात वगैरे येऊन त्रास देतात. बराच असा उच्चार मांडलेला आहे. आज लोक बाहेर एवढी येण्याचं कारण काय आहे की तुमच्या सोसायटीचे सभासद आज दिवाळी चालू आहे. सर्व त्यांचा रोष आहे. महिला वर्ग आहे त्यांना वेळ नाही आहे पण आज या भर उन्हामध्ये उपस्थित आहेत. याचं कारण काय करतात. हा त्याचा रोष आहे. सगळ्यांचा रोष आहे ऍक्च्युली. म्हणून आज इथपर्यंत सगळे बऱ्याच तक्रारी आहेत आपल्याकडे. काय असं नाही आहे त्याच्यामुळे पण आपण काय वेळोवेळी समजण्याचा प्रयत्न केलेले आहेत. समोरून पण आपल्याला हवं तसं सहकार्य मिळतं. लेखी स्वरूपामध्ये आजपर्यंत तुम्ही त्यांना काही लेटर दिलेला होता आम्ही त्यांना पण ते त्यावेळेला स्वीकारलं नाही. आणि असं झालं की त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करण्यासाठी बोलवलं होतं. चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेला वाद विकोपास गेला आणि उठून गेले. यापूर्वी अगोदर अशी एक घटना घडली आहे की यांचा एक वेटर नाही एका मुलीला छेडला आहे आणि आजची तक्रार नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. या सर्व गोष्टी होत असताना आमच्या आया बहिणी छेडण्यासाठी इथे आहेत का नाही. तरी पण अशा व्यक्तीला तुम्ही या सोसायटीमध्ये का घरोबा करून ठेवला आहे. आम्ही घरोबा नाही ठेवलेला ॲक्च्युली. आम्ही वारंवार जसं आम्हाला तक्रारी येतात आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे. आम्ही पालिकेला पण सुद्धा लेटर दिलेलं आहे. असं पण नाही आहे की नाही दिलेलं. पालिकेने कारवाई केलं नाही केली. आपल्या रहिवाशांनी पण लेटर दिलेलं आहे पालिकेला. आतापर्यंत काही पण कारवाई केली नाही. मी गुजरात चंदेल मी समितीचा अध्यक्ष आहे. तर 1-2 वेळेस त्या मालकाला आम्ही 25 आपले मे मार्चमध्ये त्यांची मुदत संपली ॲग्रीमेंटची. तेव्हा त्यांना बोलवलं. त्यांनी मनमानी केली. लोकांना सांगितलं की मी इथून जात नाहीये. मी माझं ॲग्रीमेंट कंटिन्यू करणार. त्यांना आमच्याकडे ॲग्रीमेंट दिलेलं नाही. आमच्या दप्तरी ॲग्रीमेंट तिथं उपलब्ध नाही. ते स्वतः होणार आहेत नाही रेंटेड आहे. हे रेंटेड आहे. परंतु ते ओनर जे आहेत ते ओनर मनमानी करतात. ते ओनर दबाव आणतात. सोसायटीवर दबाव आणतात. लोकांना बळजबरी करतात. या सोसायटीच्या वरती एक रूम आहे रावत नावाची. त्या रावतला ते बोलतात तुम्ही रूम किती रुपयाला विकायची सांग मला आता. त्याच्या रूम मध्ये गरम होते. सर उपनिबंधक आहे त्याविषयी ज्यावेळी तुमच्याकडे तक्रार येत आहे नालासोपारा पोलीस स्टेशन तुमच्या जवळ आहे. त्याचबरोबर ज्यावेळी
ज्या अशा घटना घडत असतात त्या उपनिबंधक आणि पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रारी केली की नाही? आम्ही तक्रारी सगळीकडे केलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये पण तक्रारी केलेल्या आहेत, पोलीस स्टेशनला पण तक्रारी केलेल्या आहेत. महानगरपालिकेकडे आम्ही त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यांचा करारनामा झाला होता तो किती वर्षापूर्वी करारनामा झाला होता? त्यांचा करोनामध्ये 2020ला मार्च 2020ला करारनामा झालेला होता आणि त्यावेळेच्या सोसायटीनं पैसे घेऊन हे काम केलेलं होतं. सोसायटीचे पैसे घेतल्यावर नेमकं कोणी घेतले? त्याविषयी आम्हाला काही माहिती नाहीये. माजी अध्यक्ष आहेत किरण आरेकर साहेब, काय सांगाल की सागर हॉटेल या हॉटेलमध्ये अनेक प्रकारचे घटना घडत असतात आणि आज ॲग्रीमेंट संपली असताना सुद्धा यांनी जबरदस्तीने अतिक्रमण करून आज इथे राहत आहेत आणि त्याचा पब्लिकला त्रास होत आहे, याविषयी काय सांगाल? मी माजी अध्यक्ष मी ज्यावेळेला पदभार स्वीकारला माझ्या पदाचा, त्यावेळेला माझ्या निदर्शनास माझ्या सोसायटीची ए आणि बी म्हणून काही रहिवासी सदस्य माझ्याकडे वारंवार कंप्लेंट आणि लेटर देत होते बिकॉज ऑफ की त्यांना सागर हॉटेल इथून होणारा त्रास. आता तो त्रास अशा प्रकारे होत होता की आतमध्ये होणाऱ्या भट्टीचा जो त्रास होतो तो वरच्या लोकांना पाय ठेवायला म्हणजे झोपताना किंवा पाय ठेवताना त्यांना त्रास होत होता. प्लस मागचा जो दरवाजा आहे त्यांचा, त्या दरवाज्यातून होणारी दुर्गंधी, तिथे येणारी ये जा आणि तिथून जो वारंवार त्यांचा मुलांचा जो स्टाफ होता, हॉटेल स्टाफ त्यांचा येणारा वारंवार, त्यानुसार माझ्या सोसायटीतील लोकांचा वारंवार मला पत्रव्यवहार झाला आणि आमच्या मुली बाळी येता जातात. तर आम्हाला या गोष्टीची थोडी भीती वाटत आहे. तरी ते त्यांच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी त्यांच्या जे आपलं हे जे हॉटेल आहे ते भाडेतत्वावरती आहे, त्यांचा आपल्या जागेचा मुखाळ त्यांच्याशी मी संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना मी समज दिल्यानंतर ते मला आले आणि मला अरे करून मला तिकट उत्तरं देऊन बोलायला लागले. त्यांनी इव्हन मला माझ्या हातापायवर पण आले. संपर्क केला होता का? त्याच्याविषयी मी नालासोपारा पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं की पहिला माझ्या सोसायटीतील सगळ्या रहिवाशांना एकत्र घेऊन त्यांची एक सभा लावू आणि त्याच्यावरती काही तोडगा निघतो बघू. बिकॉज ऑफ कारण की जर आपण याच्यात तोडगा काढला तर त्यांना आपण सोसायटीतील रहिवाशांच्या आपण त्यांना बाहेर काढू शकतो. पण त्या हॉटेलचे जे ओनर आहेत, सर्वात ओनर आहेत, त्यांचे पॉलिटिकल संबंध पण जास्त आहेत, त्यामुळे ते त्या कारणामुळे होऊ शकत नसतं. परंतु आता पॉलिटिकल संबंध जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या पक्षाचा फोन दबाव तुम्ही कसं बोलता की पॉलिटिकल संबंध त्यांच्यावर आहे? त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं काय मला असं करेल, मी मला तसं करेल. काय करणार कायद्याच्या पुढे माणूस मोठा आहे का? कसली धमकी देतात तुम्हाला? त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिलीतील सहकार्यानं बोलवलं, त्याच्यावरती चर्चाही झाली. चर्चा झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं तेव्हा काय करायचं, तर ते मला त्यांनी विनवणी केली की माझा जो 2025 जाणार आहे नंतर मी खाली करेल. पण त्याच्या हिशोबाने आम्ही ते तरी करून केलं. पण त्याच्यानंतर मला लेट द्यावं लागले. आज त्यांचा करार 2025 असताना सुद्धा अरेरजी करून सोसायटीने त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा ते खाली करत नाही. ताई ते खाली करत नाही. काय सांगेल तुम्हाला त्रास काय? ताई सांगा तुमचं नाव काय? माझं नाव संपदा मांडवकर आहे. मी आज रहिवाशी इकडची. या लोकांचे झाले कुत्रे मांजरे आहे, त्याच्याने आम्हाला रहिवाशांना भरपूर त्रास होतो. तुम्ही सोसायटीला कधी कंप्लेंट केली? हे काय सर आमच्याकडे सगळं लेखी आहे. लेखी याचं एक झेरॉक्स आहे मला. ठीक आहे. काय ताई मग तुम्ही बोलत होतात लेडीजचा प्रॉब्लेम झाला, काय होता विषय? त्या मुलीची छेड काढलेली आहे कामगारांनी आणि ह्यांनी त्याला पळवलेला आहे. आता तो कुठे आहे ते माहीत नाही आणि आधार कार्ड यांच्याकडे आहेत की नाही माहिती नाही सगळ्या कामगार लोकांची. ते महत्वाचं आहे. आधार कार्ड नाही तुमच्या सोसायटीने त्यांच्याकडे करार करताना त्यांना टर्म अँड कंडिशन काहीतरी केले असतील. कोरोना वेळी झालेला आहे तेव्हा लोक इकडे अवेलेबल नसतात आणि नव्हती, त्याच्यामुळे त्या ह्याच्यात त्यांनी सर्कल चाललेली आहे. पण 2025ला आम्ही निघतो म्हणून यांनी सांगितलं. 2025च्या आधी आणखी झाले, मार्चमध्ये त्यांचं एग्रीमेंट पूर्ण झालं, पण तरीही ते निघत नाही. आणि इकडे आता चिमणीवरती बघा वाढवलेली आहे. हे सगळं पुढे काढलेलं आहे, सगळं हे अनधिकृत पुढे वाढवलेलं आहे पत्रामध्ये. महानगरपालिकेला कंप्लेंट केली का? महानगरपालिका सर्व रोडला छोट्या मोठ्या आणि कुठे बाहेर जे त्रास होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करते. तुम्ही कंप्लेंट केली. प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांच्याशी संपर्क केला. काही काय सांगाल? दिवाळी सोडून तुम्ही रस्त्यावरती आहे, काही कर्जे वगैरे भरायचे आहेत की नाही? आम्हाला हे इम्पॉर्टंट आहे
कारण काय त्रास होतो की तुम्हाला? आम्हाला हा त्रास होतो की येण्या जाणाऱ्या लेडीजला वगैरे प्रॉब्लेम आहे. हा एक नेमका मुद्दा आहे. problem काय? नेमका नेमका problem problem काय? हा आहे की यांची लोक पूर्ण रोडवरती इथे उभारलेली असतात. त्यामुळे कुठलीही लेडीज जाताना आम्हाला एक्सक्यूज मी म्हणून जावं लागतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कुत्र्यांचा संडास हे सगळे मटन चॉप जे पण काही असेल ना ते कुत्र्यांना इकडे हे करून टाकून देतात. पूर्ण पाठीमागे वफाची पण ना एवढी दुर्गंधी आहे. पूर्ण टॉयलेटचे ना पूर्ण लिकेज आहे. पूर्ण टॉयलेट पडतं. त्यांना आम्ही वारंवार संपर्क करून सुद्धा मग त्यांनी पण आमच्याकडे काही हे केलेली नाही, दाद दिलेली नाही आहे. तर आम्ही इव्हन कमिटी मेंबर असून सुद्धा मी त्यांना प्रत्येक वेळी फॉलोअप घेतला पण कुणीही मला हे केलेलं नव्हतं. पण आता हे खूप क्रिटिकल आहे साहेब. आम्हाला यावरती तोडगा निघालाच पाहिजे. कमिटी मेंबर आहेत, कमिटी मेंबर असं सांगते की त्यांना लेटर दिला आहे 2025 ला त्यांची जी काय मुदत संपलेली आहे त्यावेळी ते वीकेंड मध्ये खाली करणार होते पण अजूनही खाली केलं नाही. त्यावेळी आतापर्यंत सोसायटी काय करत होती? आतापर्यंत सोसायटी इव्हन मी पर्सनली जाऊन त्यांना सांगितलं पण की बाबा मीटिंगला यावेळी खूप काही मुद्दे आहेत. आज जे एजीएम झाली त्याची प्लीज रिक्वेस्ट करते की तुमच्या मालकाला किंवा तुम्ही कोणीतरी हजर राहा की आम्हाला सोल्युशन मिळेल. आम्ही लेडीज सेफ्टी नाही आहोत या साईडला. आणि तुम्हाला माहितीये वॉशरूमच्या साईडला वगैरे जाताना सगळे तिकडे ना सिगरेट स्मोकिंग करत असतात या गेटच्या इकडे, फर्स्ट बी विंगच्या इकडे. तर आम्ही कुठे सिक्युअर आहोत? काय अजून कोणाला काय बोलायचं आहे याविषयी? काय काही काय बोलणार आहे? बोलायचं असेल तर बोला, नाही तर माझ्याकडे बोलायला पुष्कळ आहे. बोलायचं तर बोला. नमस्कार मित्रांनो, या न्यू सागर हॉटेल याचे प्रताप आणि कारनामे तुम्ही ऐकले असेल. लोकांना त्रास होत असता सुद्धा इथल्या सोसायटीची NOC म्हणजे ॲग्रीमेंट संपलेली असं सुद्धा महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिका यावरती कारवाई करत नाही. महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे त्याचबरोबर त्यांच्या संबंधित डिपार्टमेंटचे यांच्याशी काही साधे लोटे आहेत का किंवा हा महानगरपालिकेचा जावई आहे का सागर हॉटेलवाला की त्याला आतापर्यंत महानगरपालिका कारवाई करत नाही. अनेक लोक रस्त्यावरती दिवाळीला आलेले आहेत. ह्या सागर हॉटेलवाला कोण होतो मोठा? तो सागर हॉटेलवाला प्रत्येक पक्षाची धमकी जर ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना देत असेल तर आजपर्यंत यावरती कारवाई होण्यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे? सागर हॉटेलने जर या लोकांना आतापर्यंत झालेला त्रास जर सहन करावा लागला असेल आणि NOC संपली असतील ॲग्रीमेंट नसताना ओनरला किंवा वरती जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटवाल्याला रावण याला धमकी देऊन सांगतोय की मी फ्लॅट विकत घेणार आणि तुम्ही तो फ्लॅट मला द्या, म्हणजे कुठेतरी इथे घरोबा करण्याचा प्रयत्न करतोय, शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या आया बहिणीला रस्त्यात पडलेले आहेत का? प्रत्येक वेळी फुटपाथवरती आम्ही पण पाहत असतो. रात्री जाताना इथे बाजूला एक बार आहे, तिथून जाताना महिलांना त्रास होतो, महिलांना छेडछाड होतो. परंतु महिला आपल्या लज्जास्पद गोष्टींमुळे लोकांना घरी सांगत नाहीये आणि ह्याचा त्रास सतत वारंवार होत आहे. या सागर हॉटेलवरती कारवाई झाली नाही, 2 तास कारवाई झाली नाही. तर मी सर्व सोसायटीच्या वतीने तुम्हाला सांगतो तुम्ही हा महानगरपालिकेमध्ये एक मोठा मोर्चा नेला पाहिजे. महानगरपालिका आपल्या सोयीच्या बाजू बघते आहे. यावरती कारवाई जर झाली नाही तर तुमच्या सोसायटीच्या वतीने तुमच्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे. या अध्यक्ष सेक्रेटरी यांनी सांगावं 7 दिवसाच्या आतमध्ये काय झालं तर कारवाई सांगा. फूड डिपार्टमेंट आता आम्ही पाहिलेलं निकृष्ट दर्जाचं पाठी त्यांचं स्वच्छतागृह आहे. स्वच्छ जे आहे ते कुठचंही किचन स्वच्छ नाही आहे. त्यांना जे किचनमध्ये जे सेफ आहे जे कुक आहे त्यांना ज्या पद्धतीने प्रिकॉशन पाहिजे त्या पद्धतीने प्रिकॉशन नाही. म्हणजे आम्ही जे अन्न खाणार आहोत ते चांगल्या प्रकारचं फूड आहे का या गोष्टीमध्ये विचार करावा लागेल. आणि आता सतत तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक डॉक्टर सांगतोय की जे आम्ही आता अन्न खातोय तो चांगल्या प्रकारचे प्रिकॉशन हॉटेलमध्ये घेत असेल म्हणून बरीचशी लोक आजारी करत आहेत. तर त्यावरती कारवाई झाली आहे. कारण गेल्या टायमाला पण असंच झालं की बाजूच्या सोसायटीमध्ये एका व्यक्तीला यांनी जबरदस्तीने सोसायटीचे परमिशन नाही देता या सागर हॉटेलने कंपाऊंड टाकलं होतं आणि त्या मुलाच्या घोगळ्याला टाकलं होतं, त्याला ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी या सागर हॉटेलच्या मालकाने करून पर्यायी मार्ग म्हणून इथे कोरोनामध्ये पळवाट काढली. पळवाट काढल्यानंतर अमित कॉम्प्युटिंग हाऊसिंग सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या काही लोकांना व्यवस्थित सांगून त्यांच्या मालकांना रेंट मिळावं ह्या हेतूने जास्त रेंट मिळत असल्यामुळे हे दुकान भाड्याने दिलं गेलं आहे. तर आमच्याकडे त्या गोष्टी माहिती आहे आणि हे दुकान भाड्याने दिल्यानंतर त्या व्यक्तीला फक्त रेंट मिळतो आहे. रेंट घेतल्यानंतर त्याला कुठल्याही गोष्टीची पर्वा करायची नाही. तो पाहत नाही की सोसायटीचे कर्मचारी सोसायटीची लोक आहेत रहिवासी आहेत त्यांना काय त्रास होत आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांबरोबर काय छेडछाड होत आहे. या अगोदर एक मुलीला छेडछाड झालेली तरी सुद्धा या सागर हॉटेलच्या मला एवढं सांगायचं आहे हत्येच्या अंतरावरती पोलीस प्रशासन असून त्या यावरती कारवाई म्हणजे पोलीस प्रशासनाचं पण इथे साठे लोटे आहेत. कारण तिथे पोलीस प्रोटेक्शन
ज्यावेळी पाहिजे असेल त्यावेळी अवेलेबल होत नाही. अमित कम्युनिटी हाऊसिंग सोसायटीच्या वतीने लवकरात लवकर यावरती निर्णय झाला नाही उपनिबंधक आणि महानगरपालिका नगरसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. यासाठी आपण पत्रव्यवहार करून या सोसायटीला न्याय मिळेल असा मला पंचायत. जय हिंद जय भारत. आपला कॅमेरा समजला त्यांनी कोणती लाईन घेतली आज आपले कॅमेरे कोणती लाईन घेतली आपल्या खाली टिप कर इकडे इथे लाईट पाहिजे पूर्ण सिस्टम विहिरीचं पाणी जेवणाला यूज होतं त्याची लाईट नाही तू बरोबर बोरिंग का पानी है लाइन. हाँ ये सोसाइटी है. वो लाइन गंज हे पाईप पण आलं पाहिजे. खालचं पाईप जे पाणी घेते ना हे पाईप पण येऊ. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.